राज्यातील बहुचर्चित खरात प्रकरणी जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर सरकारच्या वतीनं कारवाई करण्यात येईल आणि सर्व दोषींना जेरबंद करण्यात येईल असं आश्वासन कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं। मात्र अशा पद्धतीनं अनेक भोंदू बाबा आश्रम उघडतात, त्यामध्ये काय सुरू असतं हे अनेक वेळा पोलिसांना देखील माहीत नसतं असंही ते म्हणाले। ते गोंदियात बोलत होते। श्री छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत गोंदिया जिल्ह्यामध्ये आमचे आमदार श्री विनोद अग्रवाल, श्री विजय रांगडाले, संजय पुराम यांच्या वतीने आणि खास करून विनोद अग्रवालजीने पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी आणि संपूर्ण टीम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आणि टीम, पोलीस अधीक्षक आणि टीम यांनी बसून या शिबिराच्या माध्यमातून 25,000 परिवारांना 48 योजनेचा लाभ या अभियानामध्ये देण्याचा निर्णय केला। मी या शिबिराला जेव्हा आलो तेव्हा महाराष्ट्रातलं सर्वात उत्तम हे शिबिर या ठिकाणी करण्यात आलं आणि या शिबिराच्या माध्यमातून या जनतेला संपूर्ण सेवा देण्याचं काम केला। माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार जे आमचं सरकार आहे, या माध्यमातून गतिमान सरकार, लोकाभिमुख सरकार, पारदर्शी सरकार म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो आहे। मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेची मालमत्ता सुरक्षित ठेवणे आणि जनतेला सर्व योजनेचा लाभ मिळवून देणे ही जबाबदारी प्रशासन आणि सरकारची आहे, ते आम्ही पूर्ण करतो आहे।